परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद साकुरं सुख ज्ञान प्रकट भगवान सर्व समसत्ता तेच चालू पंचपादिका कार्तिक रीति से मूल अविद्या से भिन्न स्थूल अविद्या नहीं याते ताकि निवृत्ति शुक्ति के ज्ञान से होवे नहीं किंतु ब्रह्म ज्ञान से होवे है। हो आपलं प्रकरण सत्ता प्रकरण चालू आहे। समान सत्तेमध्ये साधक बाधक काही वेळेस आणि काही विषमस्थ हे पदार्थ साधक बाधक होतो। पण काय ग्रंथ करीत नाव आता पंचपादिका करते कोणीतरी महान विद्वान त्यांच्या मते स्थूल अविद्या मूल अविद्याने वेगळे नाही। स्थूल व मूल मध्ये काय फरक आहे तर मूल अविद्या ही अधिष्ठान चैतन्याचा आश्रय असते आणि स्थूल अविद्या पदार्थ उपाय चैतन्य आश्रित राहते। म्हणून काही शास्त्रकारांचं मत असं की स्थूल अविद्येची निवृत्ती पदार्थ उपाय चैतन्याच्या ज्ञानाने होते। पण काही त्याच्यापेक्षा सूक्ष्म विचार करणारे पंचपादिका त्यांच्या विचाराने स्थूल आणि मूलात भेद नाही। कशाला उभं नाव ठेवायचं? मूल अविद्याची स्थूल अविद्या वेगळी नाहीच आणि म्हणून मूल अविद्या हे ब्रह्मज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही। म्हणून सुक्ती उपाय चैतन्य ही ब्रह्मच आहे आणि सुक्तीच्या ठिकाणी रजत भासलं जे आहे रूप भासलं ते ब्रह्मज्ञानच त्याची निवृत्ती होती असं पंचपादिकाराचं विचाराचं मत आहे। समान सत्ता ही कळली की तुम्हाला विषम सत्ता सत्ता ही शब्द अस्तित्ववाचक सत्ता ही शब्द अस्तित्ववाचक। आता थोडं मागचं जाणवं सांगतो। मृगजीव झाडा होता ते शिमटीवर भासले रूप त्या रूपाचे काय अलंकार होतील का? म्हणून रूपाची सत्ता विषम सत्ता आहे। मृगजळाची सत्ता विषम सत्ता आहे कारण मृगजळाच्या पाण्याने माणसाची ताण भागत नाही। म्हणून समान सत्तेमध्ये साधक बाधकता आहे काही प्रसंग नाही। ताण भागाचे असतं हे पाणीच प्यावं लागेल त्यांच्या तसं सद्गुरू हे सत्य एक मिथ्या आहे असा पूर्वपक्ष आहे। सत्य म्हणलं तर द्वैतपत्ती येईल। ब्रह्म एक सत्य गुरु एक सत्य आणि मिथ्या जर म्हणले तर मिथ्या गुरुकडून पुरुषार्थ साधायचा नाही मोक्ष मिळायचा नाही असं उभय पाशावर दिन आहे। त्याचे चिंतन सांगत आता त्यांनी एक सत्ता प्रकरण सुरुवात केली। त्या सत्ता प्रकरणामध्ये सत्तामध्ये अस्तित्व त्या प्रकरणामध्ये श्री गुरु कोणत्या कक्षात आहेत बघा तुला सांगतो चला। परंतु व्यावहारिक अंतकरण की वृत्ति रूप शुक्ति के यथार्थ ज्ञान से शुक्तिनिष्ठ स्थूल अविद्या का तिरस्कार होवे है। ताते ताके कार्य ज्ञान सहित रजत का भी तिरस्कार होवे है। याते यहाँ विषम सत्ता वाला बाधक नहीं। आता विषम सत्ता
सुट्टीच्या ठिकाणी रज भासलं ते प्रातिभासिक सत्तावाला आहे. रजताची कोण सत्ता आहे? प्रातिभासिक. कारण खरी वस्तू नाही ना. पण शुक्ती उपयोग चैतन्याचं ज्ञान हे खरं आहे का नाही? मग आता खरं विषम सत्यातला पदार्थ बाधक झाला का नाही? रजताची निवृत्ती केली का नाही? म्हणून लक्ष येत नाही विषय. मग श्री गुरु सत्य आहेत का मिथ्या ठरवतो. सत्य म्हटलं तरी मिथ्या पदार्थात निवृत्ती होते आणि मिथ्या म्हटलं तर मिथ्याने मिथ्याच निवृत्ती होते. दोन्ही बाजूनी कळतंय का? यह प्रसंगानुसारी समाधान है. आता ही जसा प्रश्न तसं समाधान. आपण नाही का नाही म्हणत अरे जसं येईल तसं चला, तसं हे प्रसंगानुसार. और विचार दृष्टि से देखिए तो अधिष्ठान रूप साधक में और अधिष्ठान के ज्ञान रूप बाधक में समान सत्ता का नियम नहीं. आता अधिष्ठानाच्या ज्ञानामध्ये समान सत्तेची गरजच नाही. समान सत्ता असल्या अधिष्ठानाच्या ज्ञानाची गरज आहे. पदार्थ कल्पित असणारा ज्या अधिष्ठानावर जो पदार्थ कल्पित बसला, सुप्तीच्या ठिकाणी रज भासला, रजच्या ठिकाणी सर्प भासला, तुझ्या ठिकाणी स्वप्न भासलं आणि तुझ्या स्वरूपाचे न कळणे जगत भासलं. आता याच्यामध्ये निवृत्ती करता कधी विषम सत्याने निवृत्त होईल, कधी समान सत्याने निवृत्त होईल. समान सत्य म्हणजे आता श्री गुरु, स्वप्नातले श्री गुरु, स्वप्नातलं स्वरूप हे दोन्ही असले तर तिथं जागृतीतल्या पदार्थाचा काय उपयोग नाही. म्हणजे विषम सत्य किंवा एका सत्तेत साधक बाधक होते. स्वप्नातला गुण स्वप्नातले पदार्थ समान सत्ता आहे, एकच सत्ता आहे. ते प्रतिभाची म्हणा किंवा व्यवहार करणं. तसा इकडं जगाविषयी, बंधनाविषयी, अहंकाराविषयी श्री गुरु त्याच सत्यातले पाहिजे तर बंधन नाही होईल, अध्यास नाही होईल. मी देह हे बंधन आहे ते नाही होईल, मी देह हे अहंकार हे बंधन हे नाही होईल. पण त्या सत्यातलं किंवा एखाद्या स्वप्नातलं बी हे नाही होईल. कारण बाबा जे आपले सांगितले ना, मग स्वप्नामध्ये सुद्धा त्यांचं काम झालं. चला किंतु अधिष्ठान रूप साधक तो विषम सत्ता वाला ही होवे है, समसत्ता वाला नाही. आता अधिष्ठानाचं जे ज्ञान ते विषम सत्ता वाला आहे. रज्जू उपयोग चैतन्याचं ज्ञान पारमार्थिक आहे, रज्जू प्रातिभाषिक आहे. म्हणून विषम सत्याने त्याची निवृत्ती होते. पदार्थ कल्पित आहे, त्याचा अधिष्ठान रज्जू उपयोग चैतन्य खरं आहे आणि त्या खरंच ज्ञान अविद्यावृत्ती म्हणा किंवा अंतःकरण वृत्ती त्या चैतन्याला विषय करते आणि चैतन्याला विषय केलं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं. अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यक्षाची निवृत्ती होते. विषम सत्य असो. और ज्ञान रूप बाधक तो कही विषम सत्ता वाला होवे है. आता ज्ञान रूप पदार्थ सुद्धा काही ठिकाणी बाधक होत आहे. दोन ज्ञान असतात ना, मग काही ठिकाणी बाधक आहेत, काही ठिकाणी साधक आहेत. त्याला कसं उदाहरण दिले पाठवा. ते उदाहरण रस्त्याने चालले 4-5 लोक, कोणाला ते भोरेश दिसले, कोणाला बैल मुतलेला दिसला, कोणाला वाकडे तिकडे हे दिसले काठी दिसले, कोणाला सर्प दिसला. मग एकाला एक दिसले का? मग भिन्न भिन्न आहेत ना. मग ज्याला सर्प दिसलं त्याला काठी दिसली नाही, मग काठीच्या ज्ञानाने सर्प बाधित होतो. म्हणून विषम सत्तेमध्ये सुद्धा एकमेकाचे बाध होतो. जैसे शुक्ति रजत का बाधक शुक्ति ज्ञान है और स्वप्न जगत का बाधक जागृत का ज्ञान है. आता लोक व्यवहार थोडा घेतला. शुक्तीच्या ठिकाणी रजत ही बाध शुक्ती उपयोग चैतन्याने रजताचा बाध होतो, मिथ्या ठरतं. तसं जगतरूपी विश्वभास किंवा हे तुमचं जे जगत स्वप्न, हे जे स्वप्न दररोज तुम्हाला पडतं ते सुद्धा तुमच्या साक्षी चैतन्याने ज्ञान होतं. तरी पण थोडं खाली आले की जागृतीमध्ये आल्यावर स्वप्नाचा बाध होतो. आता ही जागृती व्यावहारिक आहे का प्रातिभाषिक आहे? जोपर्यंत प्रातिभाषिक कळत नाही तोपर्यंत ह्याला व्यावहारिकच म्हणायचं. जसं तुम्ही खोटं स्वप्न म्हणत तसं जागृती खोटी वाटते का?
नाही, परंतु जागृती खोटीच आहे. पण ती खोटी कळायला पाहिजे. खोटी आहे पण खोटी कळत नाही ना, का व्यावहारिक वाटायला लागले. स्वप्नामध्ये प्रातिभाषिक वाटते. पण साधूंच्या विचार जर पाहिलं, ज्ञानदेव म्हणजे पाहता पाहिजे स्वप्नाची येले मला ते स्वप्न आहे, पण ते स्वप्नाचं कारण तुम्हाला कुठं कळतंय? या विश्वरूपी स्वप्न कारण स्वतः अज्ञान आहे, अज्ञानाची झोप आहे, आणि हे तुम्हाला कुठं कळते? तुम्हाला हे स्वप्न कळतं व्यावहारिक, आणि झोप कळते. म्हणून हे ह्या जागृतीत आल्यावर ते स्वप्न नाहीसे होतं प्रातिभाषिक, आणि ते विश्वरूपी स्वप्न स्वरूपाच्या पोहोचवल्यावर, स्वरूपाचा अनुभव आल्यावर, स्वरूपाची जागृत झाल्यावर हे विश्वरूपी स्वप्न नाहीसे होतं स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यावर. ब्रह्मपुरी वास करणे आम्हाला नाही. चला. और कहीं समसत्ता वाला भी होवे है, कुठे समसत्तेतले साधक बाधक होते. जैसे व्यावहारिक जगत का बाधक ब्रह्मज्ञान है, परंतु मिथ्या ज्ञान ही मिथ्या वस्तु का बाधक है, यह नियमित है. ब्रह्मज्ञान व्यावहारिक सत्तेचं असलं तर ते जगत मिथ्याचे बाधक आहे, आणि बाधक पदार्थ ज्ञान सुद्धा बाधकच आहे. स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान स्वप्नातल्या ज्ञानाने स्वप्नातल्या पदार्थ ज्ञानाचा बाध होतो. कसं ते विचार करा. स्वप्नामध्ये अनेक पदार्थ येतात का नाही? स्वप्नामध्ये अनेक पदार्थ. मग एका पदार्थाचं ज्ञान एका काळी काय, एका पदार्थ ज्ञान सगळे काय हा ना. नदी वाहती ही दिसल्यावर पर्वत दिसतो, मग नदी वाहती हे ज्ञान मावळलं ना, पर्वत ज्ञान आलं. म्हणून समान सत्तेतलं सुद्धा साधक बाधक आहे. स्वप्नातली सत्ता प्रातिभाषिक जरी असली तरी साधक बाधक आहे, म्हणजे ज्ञानाने ज्ञानाची निवृत्ती केल्या जाते. तसं व्यावहारिक पदार्थ सुद्धा ज्ञान बाधित होतं. पण खरं ज्ञान, तुमच्या स्वरूपाचं खरं ज्ञान झालं, सगळेच पदार्थ मिथ्या आहेत. पण जोपर्यंत तुमच्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत नाही. मग तुमचं स्वरूप ज्ञान व्यावहारिक आहे का प्रातिभाषिक आहे? जर तुम्हाला दीर्घकाळाचा भ्रम असेल तर ते व्यावहारिक सत्ता घेऊ आम्ही, आणि कर्पूर अंत्यकरणाचा जर अधिकारी असेल तर प्रातिभाषिक अधिकारी प्रकरण. उत्कृष्ट अधिकाऱ्याला कानावचनाची अभिप्राय तिथे प्रातिभाषिक सत्ता येईल. आणि सांख्य मार्ग मग म्हणून करा, निध्यास करा, अहम ब्रह्म असून त्याचे हे व्यावहारिक सत्ता. पण अभ्यासाने वस्तुनिष्ठ होते. बरोबर चालेल विषय पंक्तीच्या बाजूला चालू. यहाँ कहा जो नियम तो अधिष्ठान रूप साधक और ज्ञान रूप बाधक को छोड़ के अवशिष्ट रहे पदार्थन को विषय करने हारा है. पुन्हा वाची. यहाँ कहा जो नियम, म्हणून इथं जो सांगितलेला नियम तो अधिष्ठान रूप साधक और ज्ञान रूप बाधक को छोड़ के अवशिष्ट रहे पदार्थन को विषय करणे हारा है. आता इथे जे साधक बाधक ज्ञान सोडून विशिष्ट राहिलेले पदार्थ त्याचे ते साधक बाधक आहे. अधिष्ठानाला काही साधक बाधकपणा नाही, चैतन्याच्या ठिकाणी साधक बाधकपणा नाही. जे पदार्थ भासला त्या पदार्थाच्या ठिकाणी अधिष्ठानाच्या ज्ञानाने त्याचा बाध होतो. बाध होतो म्हणजे मिथ्या ठरतं. मिथ्या ठरतं म्हणजे ऐकून तर द्या, मिथ्या कसं ठरायचं? माऊली सांगते झालं. काय सांगते माऊली? खूप मजा आहे. द्रष्टांचे ज्ञान खूप गोड आहे, पण कळायचा अधिकार कमी आहे. काय माऊली म्हणते? बेगड्याची वाहने आग्रात सावली, ही मिथ्या आहे. वाटते का बायको बेगड्याची वाहने? गणगत वाटते का बेगड्याची वाहने? श्रीमंती गरिबी ढगात सावली वाटते का? आणि हे ज्याला कळलं त्याला मिथ्या म्हणते. बोलतात माणसं, अरे हे दुपारची सावली, आणि दुपार सावली मग वाडा कशाला बांधायला लागला? तू नाव का दुपार सावली आहे ना, श्रीमंती गरिबी सावली म्हणतोस ना, मग मरावल्या कशाला लागला एवढं धडपड करायला? सावली बोल इच्छा नाही बांधायची. कसं काय?
मग वेगळे चवले आवर सवय कोणाचे गणगोत आत्म्याचे का देहाचे देह तर मिथ्या आहे आत्म्याचं जन्म म्हणून राहते कोणाचे गणगोत मृगजल होत आहे जसं मृगजल नुसतं पाहिलं तसं देहातील जगत त्या कक्षात आहे बोलणं सोपं कळणं सोपं अंतकरणाला विचारावं काय आहे ते गुरुंची आठवण सांगू सांगू का रे एक पौराणिक बुवा गुरुंनी सांगा आता पौराणिक बुवा म्हणजे खूप भागवत सांगून जगामध्ये खूप लोकमान्यता झाली आणि काय झालं कोण झालं घरी लागली किरकिर लोकांची आणि शास्त्री बुवा घरचे लोक हाक मारायला लागले गुरुजी सांगा बरं काही काय रे खूप रंग गेला तो आमचा आम्ही लई वनवासी जाऊ आमच्यासारखं महापापी आम्हीच राहिलो गुरुजीच्या आधी जायला पाहिजे होतं आम्ही म्हणजे वरती सावध आता आमची वरती आम्हाला सावध करावं लागते वृत्ती सावध करणारा अधिष्ठान मावळू नये आणि गुरुजी म्हणायचे लहानपणी मुलाची आई मरू नये सावकारचं घर जळू नये आणि गरीबाची बायको मरू नये कारण गरीबाला बायको कोण देते मरू नये सावकाराचं घर जळून का 4 माणसाला पोचतो ना तसं सद्गुरू मुमुक्षुचे मरू शिष्याचा गुरु मरून हो सिद्धांत हे सांगायचं पण तिकडून हे भास्कराचे असं झालं गजानन महाराजांनी त्याची समाधी केली गजाननजीमध्ये सांगितलं भास्करा तुझं आयुष्य संपलंय आणि ज्यावेळेस त्यांचे प्राण त्यावेळेस हर हर महादेव म्हणले आणि त्यावेळेस भास्करांनी भेट ठेवला काय अधिकार हे विषय कोणता असू दे पण गुरु उत्तर क्रिया करतात केवढं भाग्य तसं नसतं हे का सांगतो मी की गुरुजी गेल्यामुळे आम्ही महापापी वनवासी झालो आता उगंही तुमच्यात चिंतनाने मध्ये मारायची पण खरं वस्तूची तरी पण तुला सांगतो याही आजारामध्ये भयंकर आजार होता त्यांना कळलं मला वाटलं पण एकीकडून बोलले महाराज आणि एकीकडून गुरुजी दोघंही होते बरोबर त्यामुळे निर्धास्त होतं पण उघडे होते उघडे म्हणजे त्यांनी सांगितलं तो शुद्ध आहेस हे त्याचा अर्थ आहे आज तुला सांगायला लागलं एकीकडून बोलले महाराज गोरे पान ते काय ते ऐश्वर्यच होते गुरुजी ओढ दोघं आणि ते जवळ आणि एक राख मडूची उभं सांगायला अनुभव म्हणत काय तर ते म्हणत तुला आताच नाही इकडं आम्ही शुद्ध त्याचा तो शुद्ध आहे तुला जन्म मरण नाही हे त्यात तू सांगायचं त्याला म्हणून मी माझा मस्त श्री गुरुसारखा असता पाठी टाका आणि हे अंगावर परमार्थ घेतलं हे घडत असतं मग बायका पोरांनी मला काय केलंय त्यांच्या भावने काय रडे बसलं असं नाही तर प्रयत्न करीत असते तो प्रश्न वेगळा पण माझी बैठक त्यांचं काय करत असेल करीत असेल विचारे ते मूर्ख म्हणत नाही मी शहाणा म्हणत नाही त्यांची भावना आणि हे असतं परमार्थाचं बीज आणि हे सुद्धा कल्पित आहे सांगायला लागलो तरी हे तरी काही खरं आहे काय हे बी खरंच नाही का घे लक्षात माऊली अमृत अनुभवामध्ये सांगतो शब्दाची इतकी महती सांगितली आणि पुन्हा ती सांगितली या शब्दाचा संबंध नाही बाप शब्द अमृताचा विषय अर्थ आणि हे शब्द अमृत परमात्मा त्याचा अर्थ होतो पण एवढा असला तरी स्मरण करणं प्रसिद्ध आहे पण हे संबंध नाही येते शब्दांनी स्मरण करू होतं मी ब्रह्म होतं पण ह्या शब्दात तिथे संबंध नाही म्हणून आज बिंदू कोला तिथं तस्मै श्री गुरु हे त्यांचं स्वरूप आहे हो असं मजा आहे याचं कसं हे चिंतन नाही हे पोट भरत नाही लोकांचं चांगलं म्हणून मोठं नाही मोठं बांधत नाही आपलं मस्तीच राहायचं परमार्थ मस्तीच आपली वाणीत नाही
जगात नाही, देह वासना नाही, लोक वासना नाही, शास्त्र वासना नाही. असं सीता जरी अरण्यात होती लंकेत, ते राम बाजूला नव्हते, म्हणजे विषयात नव्हते लंकेत त्या रावणाचे जायला. तसं अहंकारचा संबंध नसला ज्याला स्वरूप अवस्था परत त्याला अहंकारचा संबंध कुठला. हे बोलतंय तर हात वर करू पण वेळेवर करतोय. असं त्याला पिता भवदुख और गुरुदेव की समसत्ता कहिए एक सत्ता है. गुरुदेव गुरुची सत्ता आणि सुख दुःख सत्ता एक आहे, व्यवहारिक आहे. कारण सुख दुःख प्रातिभाषिक वाटलं ती काय आहे, त्यात जावे त्याच्यावर तेव्हा कळे, जावे त्याच्यावर पण सुख दुःख दीर्घकाळ वाटतं नाही. मुलगा दीर्घकाळ वाटतं नाही. वाड्याला बांधून झालं 30-40 वर्ष. ते व्यवहारिक सत्ता आणि त्या व्यवहारिक सत्तेचं सुख दुःख आहे. अज्ञान खरं कळलं नाही म्हणून, ज्याला खरं अज्ञान कळलं त्याला सुख दुःख नाही कळलं. जो झोपेतून जागा झाला त्याला स्वप्न नाही. तसं तुझ्या आयुष्यरूपी झोपेतून नष्ट झाला तर विषयरूपी स्वप्न नाही. मग काय तर विषयरूपी स्वप्न ज्याला नाही त्याला समत्व श्रेवासू दे. ऐसा परिस्थिती रसाचा उतला भाव भक्तामध्ये राहून ज्ञानात होते. ज्याला हे जगत विश्वरूपी स्वप्न नाही ते झालं त्याला, मग त्याला काय सगळं ब्रह्मच आहे, सगळं आपण आपलंच आहे. सुखामध्ये जे जे भेटेल त्याच्यावरती मिळायचे. हो, आपल्याला काय वाटतं तुमच्या मनात तुम्ही विचारा, काय वाटतं आम्हाला काय सांगायचं. आणि वृत्ती तिथे रमल्याशिवाय नाही. वृत्ती ज्ञानदेव रमी तर आपले बसलेले दुसरी जागा मनातून जात नाही लवकर. आणि मी ब्रह्म कवच राहायचं, ज्यांचं राहिलं ते धन्य. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये सुख दुःख आणि गुरु एका सत्तेचे, म्हणून ती साधक बाधक आहेत. याते गुरु वेदते भवदुःख का छेद होवे है. म्हणून गुरु कडून भव दुःख म्हणजे जन्म मरण या दुःखाची निवृत्ती होते. जिनकी आपस में समसत्ता होवे, जिनकी आपस में समसत्ता होवे, तिनकी आपस में साधकता और बाधकता होवे है. ज्याची एक सत्ता आहे त्याच्यामध्ये परस्परामध्ये विरोध होतो. कारण गुरुची सत्ता व्यावहारिक, सुख दुःखाची सत्ता व्यावहारिक, जन्ममरण व्यावहारिक. मग हे आमच्याकडून त्याचं नाहीच होतं. बोध झाला मग जन्ममरण दृश्य ठरतं, मिथ्या ठरतंय, कल्पनाने वाटतंय. म्हणून जन्ममरण कल्पना आहे, जन्ममरण जन्यजनक भाव नाही. साधूंच्या विचाराने, बौद्धाच्या विचाराने, तत्वाच्या विचाराने जन्ममरण जन्यजनक भाव नाही. जन्ममरण देशकाळ नाही, जन्ममरण पदार्थ नुसता भ्रम आहे. हो, हा सिद्धांत आहे. नाही जमत, ज्ञान सांगता येत असतं. म्हणून माझे गुरु म्हणायचे माझे समाज बांधू नका, त्यांना हे कळलं. आम्ही मराठच्या आधीच बाहेर करतो, तिथे दगड अजून ठेवतो, समीकरण ठेवतो. काय आहे का नाही पूर्व पश्चिम. म्हणून त्या दिवशी यशोधननी सांगितलं काहीच संसार तो म्हणा, हे फक्त गुरुजीकडे. बाकीचा ते म्हणजे काय फक्त गुरुजीकडे काहीच संसार. आणि आम्ही स्वतः ऐकलं म्हणणार नाही. माझे समाज बांधू नका पण मी दिलेलं विसरू नका, तेवढाच महात्मा. माझे धोतर धुवू नका पण मी दिलेलं विसरू नका, तेवढाच महात्मा होऊन गेला. म्हणून तर मजा राहते आम्हाला. बाकीच्या काय ज्याच्या काय अधिकार आहे, काय घ्यायला दिले नाही. तू उपाशी राहिला उपाशी, तू जेवलं जेवलं, मला काय घेणं, मी आपलं जेवलो. कसे आणि कसे गुण दोष आलो म्हणे. म्हणून समान सत्य होती. जैसे मृत्तिका और घट की समसत्ता है, याते मृत्तिका घट का साधक है.
अग्नि और काष्ठ की समसत्ता है, कहा अग्नि काष्ठ का बाधक है। है ना, एकच आलं ना. मग ते झालं. पण आता तुमची सत्ता कोणची आहे? अज्ञानाची सत्ता कोणची आहे? इकडे यायचं ते. अज्ञानाची सत्ता प्रातिभाषिक जर ठरली, हाय प्रातिभाषिक, पण ती अधिकार पाहिजे. आयुष्य आयुधन असे वाईल देवी त्यांनी साली काढे आकाशाची प्रतिभाची सत्ता. हे सगळं प्रतिभाषिक सत्तेची येते ना, मग ते जे हे होणार ते बरोबर आहे, म्हणतात ते बरोबर आहे. बैठक म्हणतात ते बरोबर आहे, बिनचूक आहे, पण बैठक उरून सांगावं. इथं पहिला घास खाल्लेला आठवण होणे ही प्रतिभाषिक सत्ता आहे. सांग आता कुठे बसायचं आपण? त्याला एकच उत्तर देऊन सांग, आम्ही गणित सोडवतो, आमची भूमिका कुठे असेल ते असेल. आम्ही गणित सोडवतो, कारण गणित सुटल्याशिवाय अभ्यास तरी कसा होईल? हे गणित सोडायचं बाळ. आणि तुझ्यावरती आता तुझ्या स्वाध्याय नाही अभ्यासाचे, हे तुला गणित शिकवावं लागलो आम्ही. ज्याचं गणित पक्क झालं त्याचं गणित सुटतं. चला, साधक कहिए कारण और बाधक कहिए नाशक. साधक म्हणलं कारण झालं, बाधक म्हणून नाश करणार. मरुस्थल के जल की और प्यास की समसत्ता नहीं, याते मरुस्थल का जल प्यास का बाधक नहीं. मृगजल जर सत्ता परत हे पाणी ताण, त्याचं ह्याचे साधक बाधक तर होत नाही. समान सत्तेवर साधक बाधक तर होते, आणि एखाद्या वेळेस विषम सत्ताही साधक बाधक तर होते, पण एखाद्या वेळेस. या स्थान में यह रहस्य है, चेतन में परमार्थ सत्ता है और चेतन से भिन्न जो मिथ्या पदार्थ, तीन में दो प्रकार की सत्ता है. आनंदित चैतन्याची कोणती सत्ता? परमार्थिक. म्हणजे कोणची? परमार्थिक म्हणजे कोणची? त्रिकाला बाधित, ज्या सत्याचा कधीच बाध होत नाही, ज्याचा अस्तित्व कधीच नासत नाही, त्याला पारमार्थिक सत्ता होणार. पण सत्य तो विठ्ठला ही परमार्थिक सत्ता. सत्य ज्ञानानंतर गगनाचे परावरण नाही रूप वरून ते परमार्थिक सत्ता. आता तुमची कोणती सत्ता? सांगा कोणती साधी? आम्ही तुम्हाला उचलून फेकूनच देणार आहे, कोणत्या संख्ये तरी. पण म्हणतात खरं, बरं म्हणूनच काय होतं कळायला पाहिजे, बोलता आलं पाहिजे. बरं मामा म्हणते ते ऐक, कोणतं मामा आहे कोणा टोके? शिशुपाळचे मामा आहे का कंसाचे मामा आहे? कोणते मामा म्हणले ते मामा एकच आहे, काय आहे का नाही? मामा आहेत ना माझा. तर तुझी सत्ता तीन अवस्थेचा साक्षीदार झाला तर परमात्मा सत्ता, आणि जागृतीचा जर सत्ता झाला व्यवहारिक सत्ता, आणि स्वप्न जागृती जर ठरली तर जगाची प्रातिभाषिक सत्ता. स्वप्न जागृती जर ठरली तर प्रातिभाषिक सत्ता. आणि प्रतिभाषिक सत्ता म्हणजे म्हणण्यापुरते, म्हणण्यापुरते. ज्या गुरूंच्या भाषेत ज्या शब्दाला अर्थ नाही ती प्रातिभाषिक, ज्या शब्दाला अर्थ ते गुरुंनी सांगावं, आणि आम्ही बँकी भरावेत, एवढाच फरक आहे. दुसरेच गुणदोष सांगायचे नाही बरं का. परमार्थ गमतीचा सांगायला येतं. शिवाजी महाराजांनी द्रष्टांत नर्दना पडा तुकोबारांनी भेटलं नाही, सांगते बाकीचे विचार काय करतात ते. म्हणून समान सत्ता साधक बाधक आहे, विषम सत्ता म्हणजे शब्द आहे, वस्तूच आहे. मग घटाचे माती आणि घट एका सत्ता, माती काढून घट राहत नाही. तसं अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत जग आहे, आणि अज्ञान नाही झालं की जग नाही. झोप नाही झाली की स्वप्न नाही,
झोपायचं स्वप्न आहे. हं. चला एक तो व्यवहार सत्ता और दूसरी प्रातिभाषिक सत्ता. हा मग ती व्यावहारिक एक परमार्थिक सत्ता तिन्ही काळाला आबाधित आहे आणि बाकीच्या 2 सत्ता बाधित आहेत. दीर्घकाळाचा भ्रम म्हणून व्यावहारिक सत्ता म्हणायची आणि प्रतीची मात्र पदार्थ जर तुला वाटला तर प्रातिभाषिक. प्रातिभाषिक सत्य स्मरण नाही, प्रातिभाषिक सत्य म्हणजे व्यवहारच नाही. ते नाही ते बनण्यापुरतं उगाच कल्पित आहे. चला व्यावहारिक, प्रातिभाषिक और पारमार्थिक सत्ता. बस 3 विषय बदलले. कुंडली विठ्ठल हे जर तुम्ही विचार ठेवला तर आताच तुम्ही मुक्त आहात. 3 अवस्थेत सांगल्यावर 3 काळात तुम्ही आहेत. ते 3 काळात ते 3 अवस्थेत दृश्य आहेत. कोणत्या अवस्थेत तुम्ही नाहीत? तिन्ही अवस्थेत आणि तुम्ही तुम्हाला कधी विसरलात? कधीच नाही. आणि कळत नाही म्हणून जोडे खातात का नाही? स्वतःचा स्वरूप नाही कळत जोडे खातात का नाही? आणि गवळण काय म्हणतात? बोलती चालते खते ऐकते सर्व पुरुष रूपते त्यांच्या दृष्टी सासुरे माये सासू शास्त्रातील देखते त्या भस्तार हरीच्या रूपे. कुणी जोडे कोण खाईल असं म्हणू दे. म्हणून विचार सागर कळल्यावर परमार्थाच नजर चांगली येते आणि संत वाङ्मय कळतात. म्हणून एक व्यावहारिक सत्यातलं बोललं, एक माझ्या कोळात कोणीतरी चिंतनी हो. विद्यार्थी जसे तुम्ही ज्ञानातले वंशी आहेत, पण ह्या वंशात हे पाहिजे. कारण जर द्यायचं करतं जागृत करणं. उद्धार मुलीने शोध की तू बापा मुलाला उपदेश केला आणि त्याच्या पुण्य ही तरी काय करते? तसं काही नसतं. असं बोलायचं नातं नाही. तर याज्ञवल्क्याने पत्नीचा उद्धार केला आणि चोडेल्याने नवऱ्याचा उद्धार केला. हे तर नातं नाही, अधिकाराचा प्रश्न आहे. पत्नी कसं पत्नीचं नातं आहे रे, ती साधू असं. ही 2री आवृत्ती आहे. आता 3री आवृत्तीला होईल मजबूत. आता खेड्यापाड्याचा विषय असतो हे. उगा दंत कथा सांगावं लागते.